नमस्कार, मी आहे शुभांगी आणि आपले स्वागत आहे शुभांगी आर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मेथी मसाला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक आणि भरपूर सारा लसूण। इथे मी घेतलेले आहेत थोडेसे धने आणि इथे घेतलेले आहेत काजू आणि एक हिरवी विलायची। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। तर मग मी इथे गॅसवरती कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर तेल गरम होत आहे आणि आता त्या गरम तेलामध्ये आपण टाकणार आहोत जे काय आपण कटिंग केलेलं सामान आहे ते टाकणार तोपर्यंत। आणि हा एक अजून मसाला किचन किंग मसाला आणि धने पावडर। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढई छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये मी टाकते आहे कांदा। बघा आता आपण याच्यामध्ये टाकलं आहे कांदा। त्यानंतर त्याच्यामध्ये जाणार आहे लसूण। आपण जेवढा काही लसूण घेतलेला आहे तो सगळं लसूण त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तशी बारीक केले अद्रकचे तुकडे आणि एक विलायची टाकली मी जी घेतलेली होती ती। तसेच त्याच्यात टाकलेले आहेत टोमॅटो। आणि आता हे सगळं आपण हे जे कटिंग केलेलं होतं ते टाकलं त्याच्यात आणि त्याला आपण छान प्रकारे हलवून घेऊया। त्याला परतवूया। हे बघताय तुम्ही आज कटिंग केलेलं आहे जे आपण कढईत परतलं होतं। आता त्याच्यामध्ये टाकूयात धने आणि थोडेसे घेतलेले आहेत इथे काजू, कारण मला 2च माणसांची भाजी करायची। तुम्ही काजू तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, तुम्ही जास्त पण वापरू शकता। 10 ते 15 तुम्ही काजू वापरले तरी हरकत नाही। मी थोडेच वापरते। त्याच्यामध्ये मी जे काजू टाकणार आहे तोपर्यंत हे कांदा घेऊन बघताय तुम्ही छान असा झाला आहे। तोपर्यंत मी हे काजू बारीक करून घेतले कारण ते मिक्सरला वाटलं जात नाही म्हणून मी थोडेसे त्या काजूला उघड वाटून घेतले। आणि परत एकदा आपण आता त्याला हलवून घेऊया। तर हे प्लेटमध्ये मी थंड व्हायला ठेवलं आहे मिश्रण आणि आता आपण ते टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी याला आता मिक्सरमध्ये वाटून घेते। तर हे बघा अशा प्रकारची आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे। तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं। अजून परत मी 1.5 ते 2 चमचे याच्यामध्ये तेल घेतले। त्याच्यामध्ये हे आपण वाटलेलं मिश्रण टाकूयात। तेल तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त दिसत असेल पण तो मसाला मिक्सरच्या भांड्यामधला अजून सगळ्यात पडलेला नाही जेवढं मी वाटण काढलं। आणि आता ते सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकते। हे बघा तर हे सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि याला आपण असं हलवून घेऊया। तोपर्यंत मी इकडे गॅसवरती पाणी तापवायला ठेवलं आहे आणि आता हे जे काय परतत आहे त्याच्यात आपण टाकूयात मसाले। तर मी सुरुवातीला घेते लाल तिखट। लाल तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता। दिलं त्याच्यात लाल तिखट। त्याच्यानंतर मी टाकते हळद आणि परत त्याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला। तर आता हे टाकलेले 3 मसाले सुरुवातीला मी याच्यामध्ये मिक्स करून ह्यांना चांगलं परतून घेते। त्याच्यात 1 ते अर्धा मिनिट आपण याला चांगलं छान परतून घेऊयात। मग आता याच्यात टाकते मी किचन किंग मसाला। तो पण तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही वापरू शकता आणि 1 चमचा धने पावडर। आता परत मी याला चांगल्या प्रकारे मिक्स करते आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ। मीठ हे चवीनुसार तुम्ही वापरायचं आहे, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं। आणि आता त्याच्यानंतर मी ते जी कटिंग करून मी ती ठेवली होती मी ती जास्त बारीक नाही कट करायची, मीडियम साईजमध्ये, कारण बारीक कट केल्यावरती तिचा कडवटपणा लागू शकतो ना भाजीमध्ये, म्हणून थोडीशी मोठी मी ती कट करून घ्यायची आहे। आणि आता आपण ती मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला चांगलं हलवून घेऊया। बघा तर मेथी इथे मिक्स झाली आहे। मेथी तुम्ही जास्त पण नाही वापरायची कारण मग त्याला मसाला कमी पडू शकतो आणि कमी पण नको किंवा मसाला हा जास्त होऊ शकतो, म्हणून मेथी आपण प्रमाणातच घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपण चांगलं मिक्स करूया आणि हे मिक्स करताय बघा घरात असा छानसा वास सुटलेला आहे मेथी परतत असताना। आता मी याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं पाणी आणि त्याच्यावरती ठेवते झाकण ठेवून आपण थोडा वेळ राहू द्यायचं त्याच्यावरती 2 ते 3 मिनिट। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे। आणि हे बघा भाजीचा टेक्स्चर आणि कलर आणि वास तर इतका छान सुटलेला आहे घरामध्ये। तुम्ही एका पोळीच्या ऐवजी तुम्ही नक्कीच तुम्ही जी काय पोळी खात असाल तुम्ही नक्कीच त्याच्यापेक्षा अजून एखादी
वाढून पोळी खाणार आहात. हे बघा, तर मी आता याला काढून घेते एका वाटीमध्ये. तर भाजी बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचा झाला आहे आपला मेथी मसाला. एकदम धाबा स्टाईल बनलेला आहे. तर आता बघूया आपण घरातल्या मोठ्या माणसांना विचारू भाजी कशी झाली. कशी आहे भाजी?